एक मोठी अपडेट सध्या तामिळनाडूमधून समोर येते। तामिळनाडूमध्ये विजय थलपती हे सध्या पिछाडीवर पडल्याची मोठी माहिती समोर येते। तामिळनाडूमध्ये खरं तर विजय थलपती यांची जादू चालणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। मात्र सुरुवातीच्या कलानुसार विजय थलपती हे पिछाडीवर पडल्याचं सध्या पाहायला मिळतंय। आता या सगळ्याचा परिणाम येत्या काळात कशा पद्धतीने होतो हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर केरळमध्ये यूडीएफची 2 जागांवर आघाडी असल्याचं पाहायला मिळतंय। तर केरळमधली ही आकडेवारी सध्या समोर येते। यूडीएफनं 2 जागांवर आघाडी घेतलेली आहे। तर एलडीएफ 52 जागांवर, यूडीएफ सध्या 2 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीतच केरळमची ही स्थिती आपण पाहतोय। दुसरीकडे तामिळनाडूमध्ये मात्र विजय थलपती हे पिछाडीवर पडले। आसाममध्ये भाजपचे 33 उमेदवार हे आघाडीवर असल्याची माहिती आहे। तर काँग्रेसचे 5 उमेदवार हे आसाममध्ये आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। आसामच्या जोरहाट मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर असल्याचं दिसून येतंय। तर काँग्रेससाठी ही दिलासादायक घडामोड म्हणावी लागेल। आसाममध्ये भाजपचे एकीकडे 33 उमेदवार आघाडीवर आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे 5 उमेदवार हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर आसामच्या जोरहाट मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर असल्याचं दिसून येतंय। तर आसामची ही आकडेवारी सध्या समोर आलेली आहे। 5 राज्यांचा निकाल लागतोय। या टपाली मतमोजणीला सध्या सुरुवात झालेली आहे। यामध्ये काँग्रेसनं 5 जागांवर तर भाजपनं मात्र जोरदार मुसंडी घेतलेली आहे। भाजप 33 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तामिळनाडूमधली ही आकडेवारी समोर येते। डीएमके सध्या 38 जागांवर आघाडीवर आहे। तर पश्चिम बंगालची आकडेवारी, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनंही आघाडी घेतल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तृणमूल काँग्रेस सध्या 69 जागांवर आहे, भाजप मात्र 72 जागांवर सध्या आघाडीवर आहे। मुर्शिदाबादमध्ये भाजप आघाडीवर आहे, टीएमसी पिछाडीवर पडल्याचं दिसून येतंय। हावडा भागात टीएमसीचे उमेदवार हे आघाडीवर असल्याची मोठी अपडेट सध्या समोर आलेली आहे। तर भवानीपूरमधून ममता बॅनर्जी या आघाडीवर आहे। तर भवानीपूरमधली ही अतिशय महत्त्वाची अपडेट। तर सुवेंदू अधिकारी भवानीपूरमधून पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे बारामतीतील पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाल्याची माहिती ही समोर आलेली आहे। सुनेत्रा पवार आघाडीवर असल्याची माहिती समोर येते। तर राहुरीतही पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे।